मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी वेळ काढता, तिची काळजी करता, तिच्या मूडप्रमाणे स्वतःला बदलता, पण तरी तुम्हाला वाटतं की आपण या नात्यात एकटे आहोत. मित्रांनो, प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणण्यात नसतं. प्रेम रोजच्या छोट्या सवयीमध्ये दिसतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 10 सवयी ज्या एखादी व्यक्ती सतत दाखवत असेल तर समजून जा ती व्यक्ती तुम्हाला खरंच महत्त्व देत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवेल. सवय नंबर 1, तुमच्याशी बोलणं तिच्यासाठी काम वाटतं. मित्रांनो, ज्याला तुम्ही महत्त्वाचे असता त्याला तुमच्याशी बोलणं कधीच ओझं वाटत नाही, पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता ती तुमच्याशी बोलताना असं वाटते की ती काहीतरी जबरदस्तीने करत आहे. उशिरा रिप्लाय, कोरडं बोलणं, नंतर बोलू म्हणणं आणि तो नंतर कधीच न येणं. प्रेमात संवाद हवा असतो, दया नाही. सवय नंबर 2, ती तुमचं ऐकते पण समजून घेत नाही. तुम्ही तुमच्या भावना सांगता, दुखावल्याचं बोलता, मन मोकळं करता, पण समोरची व्यक्ती फक्त ऐकते, समजून घेत नाही. ती म्हणते, असं काही नाही, उगाचच विचार करतोस, तू फार सेन्सिटिव्ह आहेस. मित्रांनो, ज्याला तुम्ही महत्त्वाचे असता तो तुमच्या भावनांना हलकं घेत नाही. सवय नंबर 3, तुमच्या गरजेच्या वेळी ती गायब असते. मित्रांनो, नातं ओळखायचं असेल तर आनंदाच्या वेळेला नाही तर अडचणीच्या वेळेला पहा. तुम्ही दुःखात असता, तुम्हाला मानसिक आधार हवा असतो, तुम्ही थकलेले असता आणि तेव्हा ती व्यक्ती बिझी असते, पण जेव्हा तिला गरज असते तेव्हा मात्र तुम्ही हजर असायलाच हवंच. हे प्रेम नाही, हा वापर आहे. सवय नंबर 4, ती कधीच तुमच्यासाठी प्रयत्न करत नाही. मित्रांनो, नातं म्हणजे 2 बाजूंनी चालणारी गोष्ट आहे. जर नेहमी कॉल तुम्ही करत असाल, भेटायचा प्लॅन तुम्ही करत असाल, माफी तुम्ही मागत असाल, समजून तुम्हीच घेत असाल, तर समजून जा ती व्यक्ती फक्त तुमचे प्रयत्न स्वीकारते पण स्वतः काहीच देत नाही. सवय नंबर 5, तुमचं अस्तित्व गृहीत धरते. ही सवय खूप दुखावणारी असते. ती व्यक्ती तुमच्यावर ओरडते, दुर्लक्ष करते, तुमच्याशी चुकीचं वागते आणि तरीही तिला खात्री असते की हा किंवा ही कुठेच जाणार नाही. मित्रांनो, जिथे तुमचं अस्तित्व गृहीत धरलं जातं तिथे प्रेम राहत नाही. सवय नंबर 6, तुमच्या आनंदापेक्षा स्वतःलाच प्राधान्य देते. प्रेमात स्वतःलाही महत्त्व असतं, पण पूर्णपणे स्वतःलाच. ती व्यक्ती तुमच्या वेळेची किंमत करत नाही, तुमच्या भावना बाजूला ठेवते, तुमच्या आनंदाची तिला पर्वा नसते. जर तुमचं दुःख तिला हलवत नसेल तर तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे नाही. सवय नंबर 7, तुमच्याशी तुलना करत राहते. ती सतत इतरांशी तुमची तुलना करते. तो असता तर असं केलं असतं, ती माझ्यासाठी जास्त चांगली होती. मित्रांनो, ज्याला तुम्ही महत्त्वाचे असता तो तुम्हाला कमी दाखवत नाही. तुलना म्हणजे हळूहळू आत्मविश्वास तोडण्याची सवय. सवय नंबर 8, नात्याबद्दल बोलणं टाळते. जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल बोलता, नातं कुठे चाललंय हे विचारता, तेव्हा ती व्यक्ती विषय बदलते. आता यावर बोलू नको, वेळ आल्यावर बघू, इतकं विचार करू नको. मित्रांनो, ज्याला नातं महत्त्वाचं असतं तो त्यावर बोलायला घाबरत नाही. सवय नंबर 9, तुम्हाला दोषी वाटायला लावते. ती व्यक्ती अशी वागते की प्रत्येक भांडणाची चूक
तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही निर्माण केलेला आणि ती मात्र नेहमी बरोबर. हळूहळू तुम्हाला वाटायला लागतं कदाचित चूक माझीच असेल. ही सवय तुमचं आत्मभान संपवते. सवय नंबर 10, तुम्हाला गमावण्याची तिला भीतीच नसते. मित्रांनो, ही सर्वात मोठी खूण आहे. तुम्ही रडता, दुखावता, दूर जाण्याचा विचार करता, पण ती व्यक्ती म्हणते तुला जायचं असेल तर जा, माझं काही बिघडत नाही. ज्याला तुम्हाला गमावण्याची भीती नाही त्याला तुमचं महत्त्व नाही. मित्रांनो, प्रेमात स्वतःला हरवणं सोपं असतं, पण स्वतःला वाचवणं धैर्याचं काम असतं. तुम्ही कमी नाही, तुमचं प्रेम चुकीचं नाही, तुमच्या अपेक्षा जास्त नाहीत. फक्त तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून बरोबर वागणूक अपेक्षित करत आहात. जिथे प्रयत्न एकतर्फी असतात, भावना दुर्लक्षित होतात आणि तुम्हाला रोज स्वतःला समजावं लागतं, तिथे थांबणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. स्वतःची किंमत ओळखा. जिथे तुम्हाला महत्त्व मिळत नाही तिथून दूर जाणं हे स्वार्थ नाही, ते स्वतःवरच प्रेम आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःसाठी किंवा कोणासाठी तरी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमची गोष्ट कदाचित कोणाला तरी बळ देईल. पुन्हा भेटू अशाच एका सत्य आणि मनाला भिडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःला कधीच कमी समजू नका.